नमस्कार क्रिकेट प्रेमींनो. इंडियन प्रीमियर लीग 2026च्या तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दमदार सुरुवात करत चेन्नई सुपर किंग्सवर तब्बल 8 विकेट्सनी शानदार विजय मिळवला. गुवाहाटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात राजस्थानने सर्वच विभागात उत्कृष्ट कामगिरी करत आपली ताकद दाखवून दिली. सामन्याची सुरुवात झाली ती राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारल्याने. त्याचा हा निर्णय अगदी योग्य ठरला. चेन्नई सुपर किंग्सची फलंदाजी सुरुवातीपासूनच अडखळताना दिसली. संघाचा प्रमुख खेळाडू MS धोनी दुखापतीमुळे खेळत नसल्याचा परिणाम स्पष्टपणे जाणवला. राजस्थानच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत चेन्नईला 19.4 षटकांत केवळ 127 धावांवर रोखलं. नांद्रे बर्गर हा राजस्थानसाठी सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला. त्याने 26 धावा देत 2 महत्त्वाचे बळी घेतले आणि प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार पटकावला. त्याला इतर गोलंदाजांनीही चांगली साथ दिली. चेन्नईकडून जेमी ओव्हर्टनने 36 चेंडूत 43 धावांची झुंज दिली, पण त्याला इतर फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. ऋतुराज गायकवाडसह वरच्या फळीतील फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही आणि त्यामुळे चेन्नईचा डाव कोसळला. 128 धावांचे लक्ष्य राजस्थानसाठी फारसे कठीण नव्हते आणि त्यांनी त्याचा पाठलाग करताना जबरदस्त सुरुवात केली. युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीने तर सुरुवातीलाच चौकार षटकारांचा पाऊस पाडला. त्याने अवघ्या 17 चेंडूत 52 धावा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे त्याने केवळ 15 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, जे या सामन्याचे मोठे आकर्षण ठरले. त्याच्या खेळी 4 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. सूर्यवंशी बाद झाल्यानंतर यशस्वी जयस्वालने शांत आणि संयमी खेळ करत 38 धावा नाबाद केल्या. कर्णधार रियान परागनेही 14 धावांची छोटी पण महत्त्वाची खेळी केली. राजस्थानने हे लक्ष्य फक्त 12.1 षटकांत पूर्ण करत 47 चेंडू राखून सामना जिंकला. या विजयाने राजस्थान रॉयल्सने स्पर्धेत दमदार संदेश दिला आहे. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ससाठी ही पराभवाची घंटा आहे. त्यांच्या फलंदाजीमध्ये अजून सुधारणा करण्याची गरज स्पष्टपणे दिसून आली आहे. आता आजच्या चौथ्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. IPL 2025चे उपविजेते पंजाब किंग्स आणि 2022चे विजेते गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ मुल्लानपूर येथे आपला मोहिमाचा शुभारंभ करणार आहेत. दोन्ही संघांमध्ये दमदार खेळाडू असल्याने हा सामना खूपच रंगतदार होण्याची शक्यता आहे. तर पाहत रहा IPL 2026, कारण यंदाचा हंगाम अधिक रोमांचक आणि अनपेक्षित वळणांनी भरलेला असणार आहे.